शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज आपण जी काही चायना काकडी येत असते फाडिया ही व्हरायटी अशा प्लॉटवरती आहोत। माझ्या मागे संपूर्ण प्लॉट तुम्हाला दिसतोय। जो काही आपण प्रॉपर आत्तापर्यंत गायडन्स आपण प्लॉटचे केलेले आहे तिकडे प्लॉट तुम्हाला थोडा जास्त वाढलेला दिसेल। इथे प्लॉटमध्ये संपूर्णपणे पाणी साचलेलं होतं। पेपरची जी लेवल आहे त्या पेपरच्या लेवलपर्यंत देखील पाणी साचलेलं होतं या पूर्ण भागामध्ये। तिकडे उंच भाग आहेत, जो माझ्या मागे तुम्हाला उंच भाग दिसतोय आणि अशा उंच भागामध्ये पूर्णपणे तुम्हाला वाढ काकडीची चांगली झालेली दिसते। त्याच्यानंतर इकडे जसा तुम्ही भाग बघाल इकडे तुम्हाला अजून काकडी आपण पुनर्प्लांटेशन करून घेतलं, पुन्हा प्लांटेशन करून घेतलेलं आहे। मित्रांनो थोडी सुरुवातीपासून आपण या पिकाबद्दल थोडक्यात माहिती बघू। फाडिया व्हरायटी आहेत। पहिले प्लॉट पण बघू आणि प्लॉट बघता बघता आपण थोडी इन्फॉर्मेशन पण घेऊ। चला मित्रांनो, फाडिया ही व्हरायटी आहे काकडीची चायना। साधारणपणे वेल टाकायला लागल्यानंतर आपल्याला इथेफॉनचा वापर थोड्याफार प्रमाणामध्ये करायला लागतो। ज्या स्वरूपामध्ये आपण इथेफॉनचा वापर करतो अगदी अल्प प्रमाणामध्ये। त्याचबरोबर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जर पाऊस चांगला झालेला असेल तर गोगलगाई फार मोठ्या प्रमाणात त्रास देत असतात काही क्षेत्रामध्ये। तिथे आपण गोगलगाईंच्या नियंत्रणासाठी स्नेल किलचा वापर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये करत चला। त्याचप्रमाणे ह्या काकडीची वाईल्ड ग्रोथ ही फार जास्त असते, त्याच्यामुळे आपण आता तिकडे बघू वाईल्ड ग्रोथ फार मोठ्या प्रमाणात असते। आणि अशी वाईल्ड ग्रोथ मोठ्या प्रमाणात असल्यावरती आपल्याला भविष्यामध्ये कूज ही समस्या देखील फार येत असते। उत्पादनाच्या बाबतीत चांगली व्हरायटी आहे, हरकत नाही। आपण व्हरायटीबद्दल ज्ञान नाही घेते, आपण पिकाबद्दल ज्ञान घेतो हे लक्षात घ्या। आपण कुठल्याही प्रकारची व्हरायटीची मार्केटिंग करत नाही। अशा स्वरूपाचे आपण नेटचं प्लॅनिंग करतो आहे, प्रॉपर नेट पसरवून घेणार आहे, नेटच्या साहाय्याने याला वरती नेण्याचा प्रयत्न करणार आहे। जो काही सुरुवातीपासून आपल्याला प्रॉपर मॅनेजमेंट ठेवायचं आहे। सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पांढऱ्या माशीचा आणि थ्रिप्सचा अटॅक थोड्याफार जास्त प्रमाणात असतो। कालांतराने जशी काकडीचं झाड मोठं होईल तशा इतर रसशोषक किडी जसं की लाल कोळीचा देखील अटॅक थोडाफार मोठ्या प्रमाणात वाढत असतो। तिच्या नियंत्रणासाठी आपण त्या संदर्भात स्प्रे टाकत असतो। कळीकुज जी आहेत, आता कळीकुजीला मेनली साधारणपणे जर बघितलं इनप्रॉपर पॉलिनेशन हा तर मुद्दा फार महत्त्वाचा आहे। परागीभवन व्यवस्थित न होणे हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे। आणि परागीभवन जर प्रॉपर झालं नाही तर आपल्याला कुजीची समस्या मोठ्या प्रमाणात सामोरे जायला लागत असतं। तो एक मुद्दा झाला। त्याचप्रमाणे कळीकूज साधारणपणे पॉलिनेशन होऊनही कळीची कूज फळामध्ये रूपांतर झाल्यानंतर देखील कळीची कूज होते। अशा ठिकाणी आपण इथेफॉनचा जो काही वापर अल्पशा प्रमाणात करत असतो, अगदी अल्प प्रमाणामध्ये, जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला कळीकूज कुठेतरी थांबवतं आहे। वेली टाकायला सुरुवात झाल्यानंतरच आपण जी काही कळीकूज आहे, कळीकूज होऊ नये म्हणून इथेफॉनचा वापर आपण करत असतो। इथेफॉनचा वापर केल्यानंतरून भविष्यामध्ये जे काही झाड आहे त्या झाडाला पूर्णपणे प्रॉपर मादी कळींची संख्या प्रॉपर लागण्यासाठी आपण इथेफॉनचा वापर करत असतो। मित्रांनो, तुम्हाला कशी इन्फॉर्मेशन वाटली ही मध्ये ते देखील कळवा। त्याचप्रमाणे जर शेतीमध्ये जर काही समस्या असतील तर माझा नंबर बऱ्याचशा शेतकरी बंधूंना माहितीच आहे, 77 67 90 66 19। आपण ऑनलाईन देखील मार्गदर्शन करत असतो। त्या स्वरूपाच्या तुम्ही फवारण्या जर घेतल्या किंवा काही समस्या असतील तर कॉलवरती जरी विचारलं तरी तुम्हाला आपण नक्कीच मार्गदर्शन करू। चला तर मग धन्यवाद।